सांगायचा मुद्दा असा आहे की मागच्या 2-3 महिन्यापूर्वी त्यांचे फेसबुक तुम्ही चेक करा, त्यांनी एक समाजाच्या मुलांसाठी एक लढा दिला. त्या लढ्यामध्ये मोठमोठाले लोक होते, त्यांना धमक्या आल्या, त्यांना मारून टाकापर्यंत धमक्या आल्या, त्यांचं बरं वाईट करण्यापर्यंत धमक्या आल्या, त्यांच्या सातबाऱ्यावर बोधा चढण्यापर्यंत काही नीच लोक गेले, त्यांचं घरदार उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेतली. काही लोकांनी दीपक बोराडे मॅनेज होतो का म्हणून कोटी कोटी रुपयाच्या ऑफर दिल्या. पण मी खात्रीने सांगतो, दीपक बोराड्याच्या अंगात इमानदारीचं रक्त आहे. दीपक बोराडे कुणाच्या बापाला मॅनेज होणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला याच्यामुळे देतो की त्या प्रक्रियेत मी होतो. डॉक्टर साहेब खूप दीपक बोराडे एका शब्दात म्हणे, वकील साहेब मला 2च मुली म्हणे, आणि मला जर पैसेच कामाचे असते तर मी पोलीस अधिकाऱ्याची नोकरी सोडून इकडे आलो नसतो. 2च मुली, हे जीवन मला माझं समाजासाठी अर्पण केलेलं आहे म्हणजे. इथून पुढे एकच आहे, धनगर समाज आणि त्याचं भवितव्य, हाच माझा उद्देश आणि ध्येय जीवनाचा. मित्रांनो, असा माणूस ज्या वेळेस एखादा नेता समाजाला भेटतो त्याच वेळेस त्या समाजाचे प्रश्न सुटतात. आपण नशीबवान आहे की दीपक बोराडे सारखा अतिशय इमानदार, तेवढाच निर्दय म्हणजे निर्भय आणि तेवढाच लढाऊ आणि माथिले साहेब तेवढाच अभ्यास असणारा माणूस आपल्या समाजाला नेता म्हणून भेटलेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या 18 पगड जातील आणि विशेष करून धनगर बांधवांना माझी विनंती आहे, सोलापूर, पंढरपूर, माढा, सांगली जिथं जिथं असतील तिथं हा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर दीपक बोराडेच्या पाठीशी खंबीर उभा राहून या सरकारला जेरीस आणा हीच विनंती करायला आम्ही इथं उभा आहे. काय आरक्षण द्यायचं, का मागितलं आपण आरक्षण? 2014चा विषय झाला, पण तुम्हाला खात्रीने सांगतो की ज्या वेळेस केंद्रीय आयोगाने सूची जाहीर केली एसटी प्रवर्गाची, त्यावेळेस डॉक्टर साहेब, इंगळे साहेब, एसटी प्रवर्गामध्ये जातीची यादी आहे आणि त्या यादीमध्ये धनगड असा उल्लेख आहे. त्यावेळेस टायपिंग मिस्टेक व्हायच्या देशमुख साहेब, मोडी लिपी होती, धनगर म्हणून धनगड होता. कुणालाही या महाराष्ट्रामध्ये नाही तर या भारतात धनगर नावाची जात अस्तित्वात आहे का? कोणी एक तरी धनगराचं आहे का? एकच जात आहे ती धनगर आहे. कोणी येऊन बरा, कोणी धनगर आहे का? मला तर नाही दिसला. तुम्हाला दिसला की इकडे जरा पोरांना दिसला का कोणाला? मग जर कोणी म्हणत नसेल मी धनगड आहे, एक बी माणूस जर पुढे येत नसेल भाऊसाहेब की मी धनगड आहे म्हणणारा, तर ते धनगड नाही, तुमच्याकडून स्पेलिंग मिस्टेक झालेली, ते धनगर रथ आहे आणि म्हणून आम्ही त्याचा अधिकार आहे. धनगर समाज मागतो म्हणजे कोणावर अन्याय करायचं चुकीचं मागतो. दीपक भाऊ, तुम्ही कोणाला अन्याय करायसाठी उपोषणाला बसलाय? काय चुकीची मागणी? रास्त आणि सत्य मागणीसाठी तुम्ही उपोषणाला बसलेले आहेत. आणि ज्या वेळेस आपली बाजू खरी असती कोणाच्या बापाला भ्यायचं काही कारण नसतं. जय अल्लाह, जय अल्लाह, एकोट एकोट, एकोट एकोट. अरे इकडचा आवाज मुंबई पर्यंत पोहोचला पाहिजे. एकोट एकोट, एकोट एकोट. धनगर आरक्षणाचा आता मी म्हणा एकच मिशन, तुम्ही म्हणाचं धनगर आरक्षण एकच मिशन.